प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची उपस्थिती आपल्यामध्ये आहे आणि त्या परस्पर देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद. माझा विश्वास आहे तुम्ही सगळे आनंदी आहात. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज जगात सगळीकडे प्रत्येकाच्या अस्तित्वाला फार महत्त्वाचं आहे आणि आपण या जगात आहोत हे जगाने आपल्याला रेकग्नाइज केलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. आपण कोणाशी बोलतो, आपण कोणाबरोबर उठतो बसतो, आपले संपर्क कोणाबरोबर आहेत, आपण काय प्राप्त केलंय किंवा आपण कशा पद्धतीचे व्यक्ती आहोत, तर त्यापैकी जी चांगली बाजू आहे ती नेहमी जगासमोर आपण मांडण्याचा प्रयत्न करतो. एक टाइम असा होता की कोणी कोणाला भेटलं, एक समजा सेलिब्रिटी कोणतरी मोठा व्यक्ती, की लगेच ऑटोग्राफ प्लीज हा खूप कॉमन शब्द होता एक 90च्या दरम्यान. आणि कुणीही भेटलं, हिरो हिरोईन किंवा कोणी एखादा बिझनेसमॅन काहीतरी, मग लगेच डायरी काढायची, ऑटोग्राफ प्लीज. आणि मग ती ऑटोग्राफ ज्या वेळेस असायची त्यावेळेस असं समजलं जायचं की ह्या व्यक्तीला त्या व्यक्तीची भेट झाली. आता एक नवीन शब्द आलाय, सेल्फी प्लीज. आणि मग जिथं जातील लोक तिथं सेल्फी काढतात आणि सेल्फी काढण्याच्या नादात बऱ्याच वेळा लोक सेल्फी झालेले आहेत. आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला जातो की मी कोण आहे. मग सोशल मीडियावरती पोस्ट टाकावी लागते की तू जे नाही जेवलायस ते मी आज जेवतोय, तू ज्या विमानात नाही बसलायस ना त्या विमानात आज मी बसलोय, आज माझं लग्न आहे, आज माझा वाढदिवस आहे. जगाला सोशल मीडियातून सांगावं लागतं. आणि तुमचे वाढदिवस तुम्ही कुठंतरी रस्त्यावर साजरे करत असाल, पण मी बघा 5 स्टार हॉटेलमध्ये माझा वाढदिवस साजरा करतोय. आणि मग ते एक स्वतःचं अस्तित्व सोशल मीडियावरती उभं करण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा केला जातो. आणि हे दिवस असे आहेत की सोशल मीडियामुळे खूप लोक फेमस होत चाललेत. ज्याला गल्लीत कोणी विचारत नाही ते लोक सोशल मीडियामुळे अख्ख्या जगात फेमस झालेले आहेत. कारण की सगळ्यांना स्कोप आहे. पहिलं कसं होतं की सिनेमात एखाद्या कलाकाराला पाहिलं जातं, ह्याच्यामध्ये स्टाईल आहे, ह्याच्यात काहीतरी वेगळेपणा आहे, तू ये. आजकाल सगळेच हिरो झालेत, सगळे हिरोईन झालेत आणि प्रत्येकालाच फेमस होण्याची घाई झाली. मग देवाचं राज्य काय मागं नाही राहिलं त्याच्यातून. मग देवाच्या राज्यात पण असं घडतंय की लोकांना प्रीचर बनण्यापेक्षा यूट्यूबर बनणं जास्त चांगलं वाटतं. की माझे जास्त सबस्क्रायबर, माझे जास्त लाईक असावेत किंवा मी काहीतरी सोशल मीडियावरचं काहीतरी एक असं नामांकित व्यक्तिमत्व असावं. आणि मग असा संदेश दिला की लोक लाईक करतात, तसा दिला की नाही करत, मग तसं नाही बोलायचं, मग असं बोलायचं. लोकांना काय आवडतं ते प्रेझेंट केलं जातं. आणि जे खरे सेवक असतात ते लोकांना आवडण्याचा किंवा ते लाईक वाढण्याचा विचार करत नाहीत. काही सेवक असे आहेत की त्यांनी जगाची उलथापालथ केली आणि त्यांचा अजून यूट्यूबचा चॅनल नाहीये. माझं बोलणं आज तुम्हाला टोचणार आहे, त्याच्यामुळे थोडं तयारीत बसा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हे अस्तित्व काय, आम्ही कोण आहोत आणि हे आम्ही काय रिप्रेझेंट करण्याचा जगापुढे आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला घराच्या दारावरती आमचं नाव पाहिजे, नोटीस बोर्डवर आम्हाला नाव पाहिजे, आम्हाला नाव पाहिजे लग्न पत्रिकेमध्ये. एखादी डिग्री घेतली त्याच्यावर पण पाहिजे का नको? पाहिजे. तुम्ही उच्च शिक्षण प्राप्त केलं आणि ते शिक्षण कुणी प्राप्त केलं हे कळण्यासाठी त्या व्यक्तीचं नाव त्याच्यावर असणं गरजेचं आहे. तुमच्या घरावर तुमचं नाव असणं गरजेचं आहे. तुम्ही काय मिळवता, काय प्राप्त करता. आता ह्या गाड्या आहेत सगळ्या, 2 व्हीलर 4 व्हीलर, ट्रक असो नाही तर लहान गाडी मोठी गाडी, प्रत्येक गाडीला नंबर असतो. का असतो?
गाडी कोणाच्या नावावर आहे तो आयडेंटिफाय करण्यासाठी एक युनिक नंबर दिला जातो आणि तो नंबर जगात दुसऱ्या गाडीचा नसतो. आणि म्हणून त्या गाड्यांना नंबर दिला जातो. हा गाडीचा मालक कोण असणार आहे हे सिद्ध होण्यासाठी ही नावं, नंबर्स, ह्या सगळे टॅग, हॅशटॅग, ह्या सगळ्या गोष्टी आज जगाच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या झालेल्या आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी नावासाठी बरंच काही केलं जातं. माझं नाव आलं बरं झालं, माझं नाव नाही आलं वाईट झालं. काही ठिकाणी बरं झालं बाबा माझं नाव नाही आलं, म्हणजे पोलिसांनी नावं घेतली लिस्टमध्ये कोण कोण होतं त्या दरोड्यामध्ये, बरं झालं माझं नाव नाही आलं असं म्हणणारे काही लोक असतील. तर काही ठिकाणी नाव आलं पाहिजे, चांगल्या ठिकाणी नाव आलं पाहिजे, यासाठी मनुष्य नेहमी प्रयत्नशील असतो. तुमचा हक्क, तुमचं नाव याची छाप जगावर पाडण्याचा दिनी प्रतिदिनी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. पण माझा देव असा कुठलाच प्रयत्न करत नाही. थोडं ऐकून तुम्हाला जरा वेगळं वाटेल, पण माझ्या देवाला सेल्फी नकोय, माझ्या देवाला नेम प्लेट नकोय, माझ्या देवाला ब्रँडिंग करायला आवडत नाही. माझ्या देवाला जे आहे ना तर त्याला सांगावं लागत नाही की हे काम मी केलंय. आकाशातला सूर्य बनवून ठेवलाय. आता तुम्ही मोबाईल घेता, पहिलं त्याच्यावरती नाव असतं कोणत्या कंपनीचा मोबाईल आहे, आणि जर नाव नसेल तो किती दिवस चालेल याची गॅरंटी नाही. शर्ट घ्या, शर्टवरती ब्रँडचं नाव आहे. शूज घ्या, शूजवर नाव आहे. पण सूर्य, चंद्र, ताऱ्यांवरती असं लिहिलेलं नाही मेड बाय गॉड, माझ्या देवाने बनवलंय. नाही, त्याला लिहायची गरज नाहीये. का माहितीये का? ही नावं का टाकली जातात? कारण की भीती आहे. हे बॅगला टॅग लावला जातो, विकास कांबळे पास्टरची बॅग, कारण पास्टरला भीती आहे. ह्याच्यात चेकबुक आहे, ह्याच्यात पैसे, त्याच्यात बायबल आहे, कुणी घेऊन गेलं तर. माझा देव म्हणतो सूर्य घेऊन जायचं तर जा, तुझ्या बापात हिम्मत असेल तर. हालेलुया. देवाला त्याचं नाव कुठंतरी निघून जाण्याची भीती वाटत नाही, त्याला त्याचं अस्तित्व नष्ट होण्याची भीती वाटत नाही. म्हणून तो देव आहे, म्हणून तो महान आहे, तो सर्व शक्तिमान आहे. ऑलरेडी तो फेमस आहे, ऑलरेडी तो सामर्थ्यवान आहे. तो महान प्रतापी परमेश्वर आहे. मग तो एवढा प्रतापी आहे, खूप अद्भुत असा परमेश्वर आहे. मग अशी खूप कामं आहेत जगात की ज्या कामांमुळे आपण ओळखले जातो. हा व्यक्ती ह्या कामात खूप पुढे आहे. जाकीर भाई तबल्यामध्ये एकदम पुढे, सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये 1 नंबर. प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी खासियत आहे, प्रत्येकाची काही खासियत आहे. देवाकडे पहा, तो प्रत्येक गोष्टीत खास आहे. हालेलुया. तो प्रत्येक गोष्टीत खास आहे. आणि ज्यावेळेस माणसाला काही जमत नाही, येशूकडे या. हालेलुया. जे काम कुणाला जमणार नाही ते काम घेऊन येशूकडे या. जे तुम्हाला कठीण आणि अशक्य वाटतंय, कुणी तुम्हाला निराश केले की हे तुझं काम कशाने होणार नाही, अशी कठीण कामं घेऊन एकदा माझ्या प्रभूकडे येऊन बघा. तुम्ही ऐकलं का चर्च? फक्त एकदा येऊन बघा, एकदा फक्त प्रभूला सांगून बघा, प्रभू हे काम आहे माझं होत नाहीये. आज ती रात्र आहे प्रियांनो की तुमच्या अशक्य कामांना तो प्रभू शक्य करणार आहे. हालेलुया. थोडा विषय जो आहे ना आपला थोडासा ट्विस्ट होऊन जाईल टॉपला, त्याच्यामुळे डिस्टर्ब न होता फक्त मी काय बोलतोय, देवाचा आत्मा काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. आपण कुठून सुरू केलंय आणि काय बोलत आहोत. आता आपला देव जो आहे त्याला सर्व काही शक्य आहे. वाचूया आपण उत्पत्ती 18वा अध्याय आणि 14व वचन. परमेश्वराला काही असाध्य आहे काय? देवाचा प्रश्न आहे. परमेश्वराला काही असाध्य आहे काय? नेमलेल्या समय वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन, तेव्हा सारेला मुलगा होईल. आमेन. सारेला मुलगा होणं, आज जर सारा असती
जगात. आणि अब्राम जर आपल्या चर्चला येत असता, उदाहरण आहे, तर कदाचित चर्च सुटल्यावर काही लोकांनी सजेशन दिलं असतं, एक दादरला चांगला गायनेकोलॉजिस्ट आहे, एकदा जाऊन भेट घे. आणि गायनेकोलॉजिस्टने, डॉक्टरने सांगितलं असतं, बाबा रे तुझं वय झालेलं आहे, आईचं पण वय झालेलं आहे, आता शक्य नाही. पण देव म्हणतो आता शक्य आहे. हालेलुया. ज्या वेळेस नकारांवरती नकार तुम्हाला दिसायला सुरुवात होते, वारंवार तुम्हाला नेगेटिव्ह गोष्टी ऐकायला मिळतात, येशूच्या पॉझिटिव्ह चेहऱ्याकडे बघायला सुरुवात करा. अशक्य गोष्टी तुम्हाला शक्य होताना दिसणार आहेत. प्रभूला सर्व काही शक्य आहे. तो म्हणतो परमेश्वराला काही असाध्य आहे काय? हा परमेश्वर आहे आपला, त्याला काहीच असाध्य नाही, कठीण असं काहीच नाही आहे. टायटॅनिक जहाज इतकं सुंदर, इतकं मोठं बनवलं, बनवणाऱ्याने देवाला गौरव द्यायला पाहिजे होतं की हे देवा मी तुला धन्यवाद देतो, माझी लायकी नव्हती, माझी पात्रता नव्हती, पण जगातलं एवढं मोठं जहाज माझ्याकडून तू बनवून घेतलं, हे देवा तुला धन्यवाद. येड्या डोक्याचा काय म्हणतो माहिती आहे का? देवाच्या जरी मनात आलं तरी माझं जहाज तो बुडवू शकत नाही. देव म्हणला बघतो, घे पुढं घे, येऊ दे जरा किनाऱ्यापासून पुढे येऊ दे, मी बुडवू शकतो का नाही आपण ट्राय मारू एक, मी बघतो, ट्राय करतो, जमतंय का मला मी बघतो. देवाला चॅलेंज करू नका. हालेलुया. तो देव मेलेला नाही, तो जिवंत परमेश्वर आहे, तो महान परमेश्वर आहे. तो परमेश्वर तुमच्या प्रार्थनांची उत्तरं देणार आहे. देवा तू नाही करू शकत असं म्हणणारे लोक शापित आहेत, जे म्हणतात की प्रभू जग म्हणतंय की अशक्य आहे, पण माझा देव शक्य करणारा परमेश्वर आहे, असाध्य गोष्टी साध्य करणारा तो आमचा जिवंत देव आहे. त्या परमेश्वराकडे हाक मारून तर बघा, तो तुमच्या गरजा, तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा देव आहे. तो असा परमेश्वर आहे का त्याला कशावरती छाप सोडायची गरज नाही. सगळ्या कठीण गोष्टींना सोपं करणारा तो परमेश्वर आहे. इर्मया 32 अध्याय आणि 17 वचन, उत्पत्ती 18:14 मध्ये तो प्रश्न विचारतोय, परमेश्वराला काय असाध्य आहे काय? आणि इर्मया 32:17 मध्ये परत एकदा उत्तर दिलंय देवाने. जेरमाया 32:17, आहा प्रभू परमेश्वरा, पहा तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली, तुला अवघड असे काही नाही. आपल्या उभारलेल्या बाहूंनी तू आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. आकाश घडवणारा, आकाश घडवणारा, सगळं काही निर्माण करणारा तो परमेश्वर आहे. त्याच्याकडे अफाट ताकद आहे. शब्दाने घडवलं सगळं, शब्दाने. जेव्हा आमचा विषय येतो तेव्हा तो प्रॅक्टिकली त्याला उतरावं लागतं. आकाश हो, झाड बोलला, प्रकाश बोलला, माणूस हो, उतरावं लागलं, त्याला बनवावं लागलं. आणि उद्धार करण्यासाठी उद्धारला जा यावं लागलं. खास लोकांसाठी खास गोष्टी करणारा तो देव आहे. हालेलुया. तुम्ही देवाचे खास आहात, एकदम खास, लय खास. गॉड ब्लेस यू. हालेलुया. त्या देवाला अवघड असं काहीच नाहीये, काहीच अवघड नाहीये. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही पाहतो आणि विचार करतो, आम्ही आमच्या स्वतःचा विचार करतो, समाजात आमचं काय नाव आहे, लोक आम्हाला काय म्हणतात याचा विचार करतो, जगाचा विचार करतो, आणि ह्या जगातल्या गोष्टी एकीकडे विचार करतो, आणि देवाबद्दल आम्ही ज्यावेळेस विचार करतो की देव काय, जग काय, देव काय. आणि ज्यावेळेस आम्ही जगात काय चाललंय किंवा तिथं आम्हाला लोक कसं सेल्यूट मारतात, लोक आम्हाला कसं मोठं म्हणतात, किंवा जगात काय घडतंय आम्ही त्याच्याकडे लक्ष देत असताना अचानक देवाबद्दल विचार करायला लागतो. माझा देव काय, माझा परमेश्वर किती महान आहे, माझा देव किती अद्भुत आहे. शब्दाने सगळं घडवणारा हात उभारतो आणि सगळं काही निर्माण करतो, त्याला अशक्य असं काहीच नाहीये. मग ज्यावेळेस मला अडचण येईल,
त्यावेळेस मी जगाकडे नाही जाणार, मी माझ्या परात्पर देवाकडे जाईल, माझ्या यहोवा परमेश्वराकडे जाईल. येशूच्या नावात मी त्याच्या पुढे लोटांगण घेईल आणि तो माझ्या प्रार्थनांची मला उत्तरं देईल. आमेन. मग आता सगळ्यात जास्त गौरवास पात्र कोण आहे? लॉक किया जाए. गौरवास पात्र कोण आहे? आता माझं उत्तर आहे का गौरवास पात्र कोण आहे? तुमच्यापेक्षा वेगळं उत्तर आहे माझ्याकडं. गौरवास पात्र फक्त परमेश्वरच आहे, बाकी कोणीच नाही. हालेलुया, बोले येशू मसीह की. गौरवास पात्र फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे आणि त्या परमेश्वरा वाचून गौरव कुठेही जाता कामा नये. त्या देवाला त्याचं गौरव कुणालाच द्यायला आवडत नाही. बाकी तुम्ही काहीही घ्या, त्याच्याकडं तुम्ही काहीही मागा, राष्ट्रवादना दाखल चल घेऊन टाक, त्याला तुम्ही काही मागा तो तुम्हाला देईल, पण त्याचं गौरव तो स्वतःकडे राखून ठेवतो. त्याचं गौरव आम्ही करणं किती गरजेचं आहे. त्याच्या गौरवामध्ये त्याला आनंद आहे आणि म्हणून त्या देवाला मीपणा आवडत नाही. मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे असं झालं, हे शब्द देवाला चालत नाहीत. हालेलुया. देवाचे डोळे लाल बुंद होतात. तू केलं, चल उठ आणि निघ इथून, आता इथून पुढे तूच करत बस एकटा. त्या व्यक्तीच्या मीपणा करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद टिकत नाहीत. आणि जे म्हणतात देवा माझी लायकी नव्हती प्रभू, पण तू तुझी कृपा पुरवलीस आणि तू हे करून घेतलंस, तुला धन्यवाद, सगळा 100% गौरव मी तुला देतो. देव काय बघतो माहितीये का? अरे याला 100 रुपये दिले, ह्याने 10 लाखाचा धन्यवाद केलाय. छोट्या गोष्टीविषयी मोठा धन्यवाद द्यायला सुरुवात करा. प्रभू बसमध्ये जागा मिळाली, तुला धन्यवाद. अख्ख्या बसमधले लोक उभे आहेत, मी बसलोय, प्रभू धन्यवाद. प्रभू माझी गाडी येताच क्षणी लगेच सिग्नल निघाला, तुला धन्यवाद. हालेलुया. प्रभू धन्यवाद. काल मला वाटत होतं मला चर्चला जायला गाडी खर्च असेल का, पण आज तू दिला आणि मला आणलं, तुला धन्यवाद. प्रभू घराचं रेंट भरायचं होतं, प्रभू धन्यवाद तू मला पैसे दिले. प्रभू धन्यवाद तू माझा अपमान होऊ दिला नाही. प्रभू धन्यवाद तू माझी गरज पूर्ण केली. लहान गोष्टीविषयी धन्यवाद द्यायला सुरुवात करा. कधी कधी असं घडतं ना की लोक कन्फ्यूज होतात, देवानी केलंय की त्या माणसानी केलंय. देवानी केलंय, प्रेज द लॉर्ड. एखादा आयसीयूत असा एकदम मरायला टेकलेला माणूस असला ना, तो इतका प्रेयर रिक्वेस्ट पाठवतो ना, पास्टर मी जाणार आहे, प्रेयर करा, प्रेयर करा, पास्टर प्रेयर करा, ऑपरेशन आहे उद्या सकाळी, मी जगतोय का मरतो माहित नाही. करतो, कामच आहे आमचं, प्रार्थना करतो. आणि मग बरा झाल्यावर घरी येतो, मग मला थँक्स गिव्हिंगला बोलवतो आणि त्या थँक्स गिव्हिंग प्रेयरमध्ये साक्ष द्यायला उभा राहतो आणि म्हणतो असा देवासारखा डॉक्टर आला. कोणासारखा? मनात असं येतं याच्यासाठी प्रार्थना करून मी खरंच चांगलं केलंय का. गौरव कोणाला? पूर्ण देवाला. धन्यवाद. देव देवच आहे, मनुष्य देव होऊ शकत नाही. देव जिवंत आहे, तो माणसात वस्ती करतो खरंय, पण मनुष्य देव होऊ शकत नाही. देव देवच आहे, मर्त्य मानव मर्त्य मानवच आहे. त्याचं गौरव माणसाला आम्ही कधी देता कामा नये. गौरव द्यायचंय
तर त्या जिवंत देवाला दिलं पाहिजे. हालेलुया. प्रभू तुला धन्यवाद, तू माझ्या जीवनात कार्य केलं. मी मरत होतो पण डॉक्टरांमध्ये परमेश्वराने कार्य केलं. मी आयसीयूत काम केलंय. जेव्हा आमच्या हाती काय नसतं ना, ते नातेवाईकांशी बोलायला जातं. आता सगळं आमच्या हातात काय नाही. अरे मग ज्याच्या हातात काय नाही त्याच्याकडे बघण्यापेक्षा त्या परतपर देवाला तू हाक मार. मोस्ट ऑफ 99% डॉक्टर्स आधी देवाला हाक मारतात आणि नंतर त्यांच्या कामाला सुरुवात करतात. हालेलुया. मग तुम्ही सुरुवातीला देवाला हाक मारा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर आपलं गौरव कोणालाही जाऊ देत नाही. वाचूया यशाया 42 आणि 8 वचन. आयझाया चॅप्टर 42 वर्स 8. यशाया 42:8. मी परमेश्वर आहे, हे माझे नाम आहे. मी आपले गौरव दुसऱ्यास देऊ देणार नाही. मी आपली प्रशंसा मूर्तींना प्राप्त होऊ देणार नाही. परमेश्वर आहे हा. आपल्या देवाला असं वाटतं की फक्त त्याच्या लेकरांनी त्याचंच गौरव करावं, बाकी कोणाचंच करू नये. आणि म्हणून तो स्पष्ट रीतीने सांगतोय, येशूला मानणार आहेत का तुम्ही? मग तुमच्या मुखातून जे गौरव निघेल ते फक्त तुमच्या देवासाठी निघालं पाहिजे. परमेश्वराचा हा पवित्र शब्द आहे, देवाचं हे पवित्र वचन आहे की मी माझं गौरव कोणालाही जाऊ देणार नाही. तुमचं मुख उघडलं तर तुमच्या मुखातून फक्त देवाचं गौरव निघालं पाहिजे. हालेलुया. सलाम, शालोम आपण म्हणतो नाही का? ख्रिस्ताच्या प्रीतीत सर्वांना सलाम, तुम्हास शांती असो. चांगली गोष्ट आहे, बोललंच पाहिजे. शालोम म्हटलंच पाहिजे. शालोम आणि सलाम एकच आहे, बोललंच पाहिजे. पण आता एक असा टाइम आलाय की ऑलरेडी शांतीचा राजकुमार आमच्यात वस्ती करतोय. मग त्याबद्दल भेटलं की हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याचं गौरव, प्रत्येक गोष्टीत त्याचं गौरव. काही लोकांना देवा असं ट्रेन करतो, आशीर्वाद आला तरी प्रेज द लॉर्ड, आणि उशीर झाला तरी पैसे मिळाले तर पगार उशिरा झाला, 10 तारखेचा पगार 14 तारखेला, मधले 3 दिवस फार कठीण असतात. आणि कान असे आतुरलेले असतात, कधी तो SMS चा टुंग टुंग आवाज येणार आहे मला. आणि जसा तो आवाज येतो चिव चिव मोबाईल मधून, असं काळजात एकदम थंड वाटतं. हे प्रभू तुला धन्यवाद. आणि नंतर करतं पास्टरनी लिंक पाठवली. देवाच्या ज्यावेळेस तुम्ही कार्यात असता, तुम्हाला हा भरोसा पाहिजे की देवा काही असो, मी तुझा धन्यवाद देणार आहे, तुझं गौरव मी करत राहणार आहे. माझ्या मुखातून बाकी दुसरं तिसरं काहीच निघणार नाही. प्रत्येक परिस्थितीत मी तुझा गौरव करणार आहे. आणि मग तो अशी तुम्हाला संधी देतो की खरंच त्यावेळेस तुमच्या जीवनात काहीतरी अद्भुत कार्य होतं. पण त्या दिवशी त्या तुमच्या जीवनात घडलेल्या मोठ्या कार्याविषयी काहीतरी खोटी सबब मारून उजवी डावीकडे वळू नका. समजतंय? तुमच्या जीवनात झालेल्या साक्षीबद्दल सगळ्यात प्रथम स्थान तुमच्या देवाला देणं गरजेचं आहे. हालेलुया. सर्वात पहिलं स्थान देवाला देणं गरजेचं आहे. जेव्हा मिराकल होतो तुमच्या जीवनात, ते पहिलं गौरव आमच्या देवाला आम्ही दिलं पाहिजे. प्रभू, जे मला तू आरोग्य दिलंस त्याचा 100% गौरव मी तुला देत आहे. जी माझी आर्थिक परिस्थिती बदलली त्याचं सगळं गौरव मी तुला देत आहे.
जे घर मला दिलं त्याबद्दल मी सगळं गौरव तुला दे. जेही आशीर्वाद तुमच्याकडे येतील त्या प्रत्येक आशीर्वादांबद्दल त्याला गौरव द्या. नाही तर काही लोकांच्या जीवनात तो परिस्थिती आणतो. विचारा कसली गौरव देण्याची. जुन्या काळात 2 प्रकारचे ऑफरिंग होते, व्हॉलेंटरी अँड कंपल्सरी. व्हॉलेंटरी म्हणजे स्वइच्छेने द्यायचं तर दे, नाही दिलं तरी चालेल. पण नंतर एक कंपल्सरी ऑफरिंग आहे, द्यावंच लागेल. असं देव कंपल्सरी त्याचा गौरव करायला लावतो. आपला योना वादळ आहे बाहेर आणि सगळे जहाजावरचे लोक घाबरून गेलेत आणि हा एवढा धन्य माणूस आहे. प्रॉब्लेम आला याच्यामुळं. कधी होतं का तुम्हाला असं की देवाची इच्छा कुठेतरी आपण नाही ऐकत छोट्याशा गोष्टीमध्ये आणि आपण बेचैन होतो. देव सांगतो ना की आता इथं थांबू नको, तुम्ही तिथंच. मनात येतं की नाही असं, मी इथं का थांबलो, किंवा नंतर असं थोडं बेचैन व्हायला लागतं. ह्याला काहीच फरक नाही पडला, एकदम ढाराडूक. उठ बाबा, मरणार आहेत, उठ. हे बाहेर चिट्ट्या टाकायच्या ये. आता तिथं काढलं लकी ड्रॉ. ऍक्च्युली लकी शब्द मी वापरत नाही, पण तिथं काढलं त्यांनी, चिट्ट्या टाकल्या सगळ्या प्रवाशांच्या. टाका नको तिथं कसं नाव येतं बघा बरोबर. इकडं देव पण निवडतोय आणि लोकांमध्ये चिठ्ठी पडली तरी ह्याच्याच नावाची काढल्या बरोबर. मस्त. कोणाचं आहे वाच मोठ्याने. हॅलो चेक चेक, हॅलो हॅलो चेक. ऐका योना कोण आहे तो, मी, मला उचला द्या पाण्यात फेकून, माझ्यामुळेच संकट आलंय म्हटलं. निर्दोष लोकांना त्याने धोक्यात घातलं होतं. आता जिथं जहाजात प्रवास आहे तिथं प्रार्थना करायला पाहिजे. पुढं माशाच्या पोटात जाऊन प्रार्थना. 3 दिवस 3 रात्र फास्टिंग प्रेयर, एकदम फुल देवाच्या सान्निध्यात. आतल्या खोलीत जा, दार खिडक्या लावून घे, एकदम स्वतःला एकटं कर, जगापासून विभक्त कर आणि एकदम शांत चित्ताने देवाशी एक मन होऊन जा. माझी पर्सनल प्रेयर रूम आहे, मी प्रार्थना करतो देवाच्या उपस्थितीमध्ये. 3 दिवस 3 रात्र. कसली प्रार्थना केली त्यांनी, भारी प्रार्थना केली. म्हणून म्हणतो जेव्हा चांगलं आहे तेव्हा प्रार्थना करा. योग्य समयी देवाला गौरव देणं गरजेचं आहे. काही लोकांना थँक्स गिव्हिंग नाही करतायत, काही लोकांना देवाला धन्यवाद नाही देता येत, काही लोकांना देवाचं गौरव करतात. लगेच तिथल्या तिथं म्हणून टाकायचं. थँक्स गिव्हिंग म्हणजे याचा अर्थ असा नसतो अख्ख्या चर्चला बोलवा आणि सगळ्यांना एकदम पोटभर जेवू घाला, तुम्ही त्यांची थँक्स गिव्हिंग केली. हे फार दयाळू लोक आहेत. नाही, हे खायाळू लोक आहेत. दयाळू नाही. थँक्स गिव्हिंग म्हणजे हे प्रभू तू माझ्या जीवनात जे कार्य केलंस त्याच्याबद्दल तुला धन्यवाद. बस, सगळं गौरव तुला देतो, सगळं गौरव. बस या 2 वाक्यात तुमच्यावरती आशीर्वाद टिकून राहतात. ह्या 2 गोष्टीत देवाचं गौरव प्रकट घेतो. प्रत्येक गोष्टीमध्ये पहिलं गौरव त्या देवाला दिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत त्या परमेश्वराला मुळीच चालत नाही की त्याचं गौरव आम्ही कोणाला द्यावं. अब्रामाच्या जीवनात एक असा प्रसंग आला होता. देवाने त्याला यशस्वी केलं, पण ते गौरव सैतान चोरण्याचा प्रयत्न करत होता. ज्यावेळेस त्याचा पुतण्या, काय नाव त्याचं, लोट, लोट गेला जिकडं एकदम त्याला मस्त प्रदेश दिसला, एकदम चांगलं, डोळ्यांना असं वाटलं एकदम छान. एदेन बागेतलं फळ कसं होतं, दिसायला मोहक होतं एकदम.
आणि सदोम गमोरा दिसायला, आणि दाविदाला टेरेसवरून जेव्हा खूप छान दिसतं तेव्हा लगेच आपल्या डोक्यात लाल सिग्नल लागला पाहिजे, प्रभू काहीतरी धोका आहे, सावध. हालेलुया. सगळं छान दिसणारं देवापासून आहे असं समजायचं नाही. सैतान सुंदरता धारण करून येतो, मोह सौंदर्य धारण करून येतो. खूप बेस्ट अपॉर्च्युनिटी अब्रामकडे आली होती. एवढ्या मोठ्या लुटीचा माल 5 राजांनी लुटून नेला. अब्रामाला न्यूज आली, 5 राजांनी लुटून नेले सदोम गमोरा, काय करायचं? हे चला रे युद्धावर जायचंय. कोणी भांडे घासतंय, कोणी कपडे धुतंय, उचला तलवारी जायचं आपल्याला. घरातले 318 लोक चाकर घेतले त्याने. किती? 318 लोकांना घेऊन 5 राजांच्या विरुद्ध उभा राहिला आणि असं युद्ध लढला. 5 राजांना हरवून सगळी मालमत्ता घेऊन तो रिटर्न आला. बोले येशू मसीह की. आणि येता येता रस्त्यात त्याला कोण भेटलं? मलकीसदेक भेटला. दशमांश त्याला देऊन टाकला, बाकी सगळे अमाऊंट घेऊन पुढे निघालाय. आता त्या समयामध्ये उत्पत्ती 14वा अध्याय 17 ते 24 वचनामध्ये सदोमचा राजा अब्रामाला म्हणाला, माणसे मला द्या, मालमत्ता तुम्ही ठेवा. सदोमच्या राजाची काय रिक्वेस्ट आहे अब्रामाला? माणसं मला द्या, जे लोक गुलाम बनवून त्या राजांनी नेले होते ते माझे लोक मला परत द्या, मालमत्ता तुमच्याकडे राहू द्या. आणि मालमत्ता किती आहे? ग्रॅम मध्ये नाहीये, ती टन मध्ये असेल. झटक्यात अब्रामाकडं करोडो रुपये येण्याची तयारी आहे. आजचा एखादा बिलीवर असता तिथंच गुडघे टाकले असते, हे प्रभू आता दशमांश दिला होता मलकीसदेकला, हे काय ऐश्वर्य दिलंस प्रभू, तुला धन्यवाद. अब्रामाचे शब्द वेगळे आहेत. काही लोक देवाच्या राज्यात हेकेखोर असतात. कसे असायला पाहिजे? करो तर कोणी आजान टीका, आम्ही न सोडू आमचा हे का, पटते आमच्या हेच विवेका, झाला वेडा परी ख्रिस्ताचे आम्ही भजन करी. हे का सोडायचं नाही आपला? लोक म्हणतील तो त्याच्यात तंद्रीत असतो. तिला तर बाई कधी नातेवाईकात यायला नको, कधी 2 शब्द नाहीत, नुसतं चर्च नुसते पास्टर चर्च, तिकडं हो. नातेवाईक नाही नेणार आहेत स्वर्गात. माझा प्रभू घेऊन जाणार आहे. जग तुम्हाला नावं ठेवणार आहे, चालेल? तुमचा अपमान होईल. काही लोक तुम्हाला बघून तोंड म्हणजे हे कानापर्यंत जाईल, असं वाटेल एक झालंय दोन्ही. चालेल? काही लोक तुम्हाला साथ देणार नाहीत. काही लोक तुम्हाला बिलकुल जुमानणार नाहीत. चालणार आहे? नक्की. जे लोक एकदम जीवाभावाचे त्यांना कळालं तुम्ही येशूचा स्वीकार केला, तुमच्या विरोधात ते उभे राहतील. तुम्हाला रात्रभर झोप नाही येणार. दादा मला असं कसं बोल. चालेल? नक्की. हा जो हे काय आहे ना, सोडायचं नाही प्रभूसाठी.
लोक म्हणते ना हाडमुठ आहे, लेख कठीण आहे, मनाने नम्र आहे, पण जिथं देवाच्या गोष्टी येतील तिथं कठीणच आहेत. कट्टर आहे. बोले येशू मसीह की. प्रभूला त्याचा गौरव कोणाला दिलेला चालत नाही. अब्रामाला देव धनवान करतोय आणि देवाचं प्लॅन बघा किती सुंदर आहे. तुला फायनान्शियली ब्लेस करतो आणि त्याच्यापेक्षा मोठी संतती तुला देणार आहे. पैशापेक्षा काय मोठी संतती? पैशापेक्षा मोठी संपत्ती काय आहे? संतती. पैशापेक्षा मोठी काय संपत्ती? संतती, लेकर. पोटचं फळ देवाने दिलेली देणगी आहे, ती स्वर्गीय संपत्ती आहे. मग देवाने त्याला आशीर्वादित केलं, तुला धन संपत्ती देतो, पण लेकरं असे देईल ना, तंबूच्या बाहेर ये बघायला कसे देईल ते. आतून नाही दिसणार तुला. आकाशातील ताऱ्यांसारखी आणि वाळूच्या कणासारखी मी तुला संतती देणार आहे. तुला मी आशीर्वादित करणार आहे. तुझ्यापासून मी राष्ट्र उत्पन्न करणार आहे. अनेक राष्ट्र तुझ्याद्वारे उत्पन्न होतील. हे देवाचं अब्रामाला अभिवचन आहे. आणि ही कुठं चिल्लर घेतो त्या सदोमच्या राजाची. ऐकता तुम्ही चर्च? इतकं धन तुमच्याकडे येऊ ना, तुम्हाला ठेवायला जागा नाही पुरली पाहिजे. इतकी परमेश्वर तुम्हाला बरकत देईल ना, तुम्हाला ठेवायला जागा नाही पुरणार. त्याची एक बोलण्याची एक रीत असते प्रियांनो. पेत्र येशूकडे येतो, आपला टॅक्स भरायचा आहे, पैसे नाही, काय नाही, सगळं संपलंय, काय करायचं काय नाही, टेन्शन मध्ये प्रभूकडे आलाय. आता टॅक्स कुठून भरायचा? मासा पकड. आता ते सोडून आलोय, आता काय करू? परत एकदा पकड. त्याच्या तोंडात तुला मिळणार आहेत जे पैसे लागतात, तुला मिळणार आहेत. अलौकिक रीतीने देवाने गरज पूर्ण केली. हे देवाचं अद्भुत गौरव आहे. ज्या गोष्टी जगाला अशक्य आहेत त्या गोष्टी तो शक्य करून दाखवतो आणि तो दुसरा ऑप्शन ठेवत नाही. दुसरा ऑप्शन म्हणजे ते परीक्षेत असतात ना, MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. किती ऑप्शन असतात? आमचा देव जरा वेगळा आहे. तो प्रश्न विचारतो आणि 4 ऑप्शन नाही देत, तो खाली एकच ऑप्शन देतो. तुला आशीर्वादित कोणी केलं आणि खाली देतो तुझा परमेश्वर. बस. तुला बरं कोणी केलं? 1 2 3 4 नाही, एकच ऑप्शन, तुझा देव. बस. तुला बरकत कोणी दिली? एकच ऑप्शन, तुझा येशू. बस, बाकी कोणी नाही. तो एकच ऑप्शन सोडतो, कारण त्याला बिलकुल आवडत नाही त्याचं गौरव कुठं गेलेलं. त्याला त्याचं गौरव मिळणं गरजेचं आहे. ज्यावेळेस सदोमचा राजा त्याला म्हणतो की माणसं मला द्या, मालमत्ता तुम्ही ठेवा. अब्राम सदोमच्या राजाला काय म्हणाला पहा. उत्पत्ती 14वा अध्याय 22वा वचन. उत्पत्ती 14:22. पण अब्राम सदोमच्या राजाला म्हणाला, परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी, याच्या समोर मी बाहू उभारून सांगतो की तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहण्याचा बंद मी घेणार नाही. राजाला नाही म्हणायला खूप हिम्मत लागते. ऐकताय तुम्ही चर्च? राजाचा शब्द कुणी टाळू शकत नाही. घे म्हणतोय ना, नाही घेत. ही क्वालिटी अब्रामात होती ना, मोशेमध्ये पण ती होती. सगळे त्या फारो समोर जायचे असे, फारो या या या, आणि आपला मोशे, माझ्या लोकांना जाऊ दे. कमांड, डायरेक्ट अटॅक. ए फारो, माझ्या लोकांना. सगळे त्याच्या पुढे येऊन, प्लीज जाऊ देतो का? प्लीज. नाही, अधिकार माने. बोले येशू मसीह की. ज्याला देवाचा आत्मा चालवतो ना, त्याच्या बोलण्यात देवाची उपस्थिती असते. अब्रामाकडे ती उपस्थिती आहे. एक देवाकडे हात उभारून सांगतो,
तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहनेचा बंद मला काहीच नकोय. का नकोय? मी अब्रामास संपन्न केले असे म्हणायला तुम्हाला कारण न मिळो. हालेलुया. काय सांगायचंय देवाला? आज ज्यावेळेस तुम्ही कोणाकडून मदतीची अपेक्षा करता, जर ती मदत घेऊन तुम्हाला आयुष्यभर एखाद्याचं गौरव करत राहावं लागत असेल, नका घेऊ ती मदत. ऐकताय तुम्ही चर्च? कारण लोक तुम्हाला एवढीशी मदत करतील आणि तुम्हाला ते ट्रॅप करून टाकतील, तुम्हाला देवाच्या जवळ जाऊ देणार नाहीत. खूप गरजेची आणि महत्वाची गोष्ट आहे. अब्रामाने सदोमच्या राजाच्या संपत्तीतला एक कणही त्याने घेतला नाही, कारण की जर ते सगळं घेतलं असतं, सदोमचा राजा तिकडे घरी गेला असता. लोक बिक घेऊन सगळं एकदम नाही का, आम्ही आलो, आम्ही जिंकून आलो, आम्ही आलो, लगेच ढोल ताशे नगाडे काय काय त्यांना वाजवायचंय, सगळीकडे आनंदी आनंद, अरे आपला राजा आला, सगळ्यांना घेऊन आला. आणि मग बसले सगळे राजा सिंहासनावरती, लोक जमलेत. राजा कसं काय केलंस? ते काय नाही, ते अब्रामाला देऊन टाकले पैसे बिसे, आपले लोक घेऊन आलो मी. मग दुसऱ्या दिवसापासून लोकांची चर्चा, अरे अब्रामाने BMW घेतले, ते आमच्या जोरावर, आमच्या पैशावरती. हालेलुया. अब्रामाने मर्सिडीज घेतली, अब्रामाने विमान घेतलंय, अब्रामाने हे केलंय ते केलंय, त्याचे मोठे मोठे महाल बांधलेत, ते आमच्या पैशावर केलं. तुमच्या आशीर्वादांमध्ये, तुमच्या बरकतीमध्ये परमेश्वर कोणाला शेअर देणार नाही. तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नसणार. तुमच्या प्रत्येक जीवनातल्या हालचालीत, प्रत्येक गोष्टीत तुमच्या मुखातून एकच निघेल, ये मेरा प्रभू का काम है. बस. याच्यात कोणाचाच हस्तक्षेप नाही. हे आशीर्वाद माझ्या देवाने मला दिले आहेत, ही बरकत माझ्या देवाने दिली आहे, हे आरोग्य माझ्या देवाने दिलेले आहे, हे घर माझ्या देवाने दिलं आहे, हे दागिने माझ्या देवाने दिलेले आहेत, हे आज जो माझ्यावरती अनुग्रह आहे तो माझ्या देवाने दिलेला आहे. माझ्या जीवनात जे काही आहे ते माझ्या देवाचं आहे. माझ्याकडे जे तुम्हाला दिसतंय ते सगळं फक्त माझ्या देवाचं आहे. हालेलुया. माणसांच्या कृपेने नकोय, देवाच्या कृपेने पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस अब्रामाला हे सत्य कळालेलं आहे, अब्रामाचे आशीर्वाद टिकून राहिले आणि त्याच्या जीवनात देवाचा गौरव झाला. देवाच्या प्रिय लोकांनो, नामान ज्यावेळेस बरा झाला, त्याने पण अलिशाला ऑफर केली. 7 वेळा नाही का आंघोळ करून आला. आधी तर नाराज झाला होता. लोक लवकर सेवकावरती नाराज होतात. माझ्यावर तर खूप वेळा होतात, तुम्ही फोन उचलत नाहीत, तुम्ही जास्त बोलत नाहीत, तुम्ही आमच्या घरी येत नाहीत. नाही येत जा, नाही उचलणार फोन. आता मी चर्चमध्ये संदेश देता देता फोन उचलायचा, हा दादा बोल, तुम्ही थांबा. बरं दिसेल का ते? कधी कधी ना असं लोकांना आनंदी करण्याच्या नादात ना कधी कधी मनुष्य चुका करतो. मी बघितलेत असे लोक. मीटिंग चालली, देवाचा आत्मा उतरलाय, वर्शिप चालली, बाहेर फोन घेऊन जाऊन बोलत उभे राहतात. गप्पा बाहेर तिकडं रोडवरती. यांची काय करोडोची डील थांबलेली आहे का, ह्यांचं काय करोडोचं काय नुकसान होणार आहे की यांचं काय जाणार आहे का काय? अरे एकदा देव बोलायला लागला ना, बाकी सगळे काट. नाही ऐकायचं मला कोणाचं. स्विच ऑफ, स्विच ऑफ. सायलेंट नाही, स्विच ऑफ. बोला येशू मसीह की. हालेलुया. देवासाठी येस, आमेन. हालेलुया. देवासाठी बंद, बाकी कोणाशीच नाही, बाकी कोणाशीच गप्पा नाही.
बाकी इतर कशात गोष्टीत इंटरेस्ट नाही. हे देवाचं गौरव देवाला दिलं पाहिजे. देवाचं गौरव करत असताना ज्याचं मन विचलित होतं तो प्रार्थना जीवनात एकदम कच्चा माणूस आहे. सत्य हेच. वचन ऐकताना आराधना चालू असताना ज्याचं मन विचलित आहे. काही चर्चेस मी बघितलेत फोनवरती गेम खेळत बसतात. कुठं? देवाच्या वचनात, देवाच्या आराधनेत, देवाच्या प्रार्थनेत ज्याचं मन एकाग्र होत नाही, प्रेयर लाईफ झिरो असलेला व्यक्ती, देवाशी कनेक्ट नाही, तो जगाशी कनेक्ट आहे. इथं येऊन पण त्याला जगाशी कनेक्ट व्हायचंय, हा त्याचा अर्थ आहे. पण धन्य आहेत ते लोक की जे जगात जाऊन पण देवाशी कनेक्ट राहतात. इथं आल्यावर तर राहतीलच. बाहेर जगात घरात बसलेत, आजूबाजूला पिक्चरचे गाणे, गोंगाट सगळा चाललाय आणि आतमध्ये याच्या अंतकरणात ओ रबा शाखर रबा नमा, ओ हालेलुया, प्रभू तुला धन्यवाद. आतून फक्त देवाचं स्तुती आणि गौरव निघतंय. हा आशीर्वादित व्यक्ती आहे. त्याच्या जीवनावर देवाचा आनंद आहे. एकदा माझे पास्टर घरी आले, बाहेर गाणं चालले, बडी मस्तानी, जुनं गाणं आहे फार, एकदम ठेका बिका खतरनाक आहे त्याचा. मी पहिलं वादक होतो त्याच्यामुळं तोंडपाट आहेत मला गाणी, गात नाही पण प्रभूला धन्यवाद. ती प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बायबल गुंडाळलेलं, चेअरवर बसले, धरला न ठेका बायबल वरती. मी असं बघायला लागलो एकदम, बोले हे काय गाणं बाहेर चाललंय आणि ह्यानी चालू झालं त्याचं. म्हणलं नको असा पास्टर मला. ते एकाच गोष्टीवरून नाही, पण मी 10 गोष्टी अशा बघितल्या असतील. जो पास्टर स्वतः जगिक गोष्टीत रममान झालेला आहे तो तुमचा पास्टर कधीच नसावा. जो पास्टर देवाशी कनेक्ट आहे रात्र दिवस तो तुमचा पास्टर असावा. म्हणजे तुम्ही जर इकडं तिकडं गेले, तुमचा पास्टर तुम्हाला राईट ट्रॅक वरती घेऊन येईल. आता पास्टरच वेगळ्या ट्रॅकवर गेला, तुम्ही तर अजून भलत्या ट्रॅकवर जाल. तुम्हाला ट्रॅकवर आणायला कोण येईल? देवाचं गौरव देवाला दिलं पाहिजे. हालेलुया. तो बरा होणार आहे नामन. आणि ज्यावेळेस आधी त्याला राग आलेला होता, जसा बरा झाला त्याचं माइंड चेंज झालं आणि रिटर्न येऊन तो परत आलिशाला विनंती करतोय की मी भरपूर तुझ्यासाठी गिफ्ट आणलेले आहेत, या सगळ्या गोष्टी तुला घे. दुसरे राजे 5वा अध्याय 15 वचन, 2 किंग्स चॅप्टर 5 वर्स 15. दुसरे राजे 5:15. नंतर तो म्हणजे नामान बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे म्हणजे आलिशाकडे परत गेला व त्याच्या समोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायला बाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा. सगळ्यांनी म्हणा नजराणा स्वीकारावा. आता नजराणा म्हणजे लोणच्याची बरणी नाही. नजराणा म्हणजे गावचे पापड कुरडया नाही. ऐकताय का तुम्ही चर्च? नजराणा म्हणजे फार मूल्यवान अशा गोष्टी. त्याच्या आराम देशावरून आरामात तो घेऊन आला होता. हालेलुया. हा त्याचा नजराणा, मूल्यवान नजराणा जर आज आलिशाला मिळाला, आलिशाला किती काय काय मिनिस्ट्री करता येऊ शकते. अनेक संदेशांसाठी त्याला काय काय करता आलं असतं. पण देवाचा दास काय म्हणतो पहा 16व्या वचनात, तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ मी काही एक घेणार नाही. त्याने त्याला पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. देवाच्या प्रिय लोकांनो, जर आलिशाने काही घेतलं असतं
तर तो तिकडं जाऊन नामान आपल्या देशी परत गेला असता, जर आपल्या गावी तो परत गेला असता, लोकांनी बघितलं असतं. बायको म्हटलं अशी, वाव व्हॉट अ हँडसम मॅन आय हॅव, प्रेज द लॉर्ड. आजपर्यंत तू कसा दिसत होतास, पण आज तू कसा दिसतोयस. आधी नुसता होद्याने मोठा होता, दिसायला जरा गडबड होता, पण आज मला कळालं तू किती सुंदर दिसतोस. बालकासारखं शरीर झालंय. सगळ्या लोकांमध्ये चर्चा आहे, सगळीकडे चर्चा आहे. लोक विचारतात काय झालं, काय नाही. इस्रायलला गेलो होतो, अच्छा काय नाही, दिले पैसे, आलिशाला बरा होऊन आलो. सगळे लोक थैल्या घेऊन निघाले असते, आलिशा पैसे घेऊन बरं करतोय. गौरव पैशाचं झालं असतं, पण आलिशाने ते केलं नाही. आलिशाला पाहिजे होतं की गौरव फक्त त्याच्या देवाचं व्हावं. हालेलुया. जिथं तुम्हाला वाटेल इथं माझ्या देवाचा गौरव नाही, देवाच्या प्रिय लोकांना त्या क्षणी सावध व्हा. आपल्या जीवनातून फक्त देवाला गौरव मिळावा. जगात ज्याही गोष्टी तुम्ही पाहता त्याच्यात मनुष्य स्वतःचं नाव लौकिक मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण ते गौरव अर्धवट आहे. खरं गौरव परमेश्वराचं आहे आणि त्या गौरवामध्ये देव कोणाला सहभागी होऊ देत नाही. आज देवाचं हे पवित्र वचन आहे की देव सर्व काही तुम्हाला देणार, पण त्याचा गौरवामध्ये कोणी भागीदार असता कामा नये. तो स्वतःचा गौरव राखून ठेवतो आणि त्याचं गौरव त्याने स्वतःकडे ठेवलेलं असताना ते गौरव आम्ही कोणालाही देता कामा नये. आमच्या मुखातून प्रार्थना निघेल, शब्द निघतील, ते फक्त देवाच्या गौरवाचे निघावेत. आमेन, हालेलुया. मग आमचं जीवन आशीर्वादित आहे. बोलो येशू मसीह की. या आपण प्रार्थना करूया, आपले डोळे बंद करू. पवित्र स्वर्गीय देवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. स्वर्गीय बापा, यावेळेस आम्ही तुझ पुढं नतमस्तक होतो, आग्रहाची कळकळीची प्रार्थना करतो. स्वर्गीय देवा, तुझी दया, तुझी कृपा आम्हा प्रत्येकावर कर. आज जे वचन आमच्याकडे आलंय देवा, तुझं गौरव तू कुणालाही जाऊ देत नाहीस. आज आमची प्रार्थना आहे की आमच्याकडून हे पातक कधीच न घडो प्रभू, की तुझं गौरव आम्ही कोणालाही इतरांना देता कामा नये. राजा, आमच्या मुखातून सदैव प्रभू तुझं गौरव निघावं. मनुष्याचं नको देवा, मृत गोष्टींचं नको, पण परतपर देवा तुझं गौरव आमच्या जीवनातून होत राहावं अशी दया आणि कृपा कर. धन्यवाद, आमची प्रार्थना ऐकलीस. धन्यवाद, आम्हाला उत्तर दिलं. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन, 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 आमेन. बोलो येशू मसीह की. आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया.